रस्त्यावर हे झाले चालू झाले. मुर्जीपटे काकांनी 2 वेळा मध्यस्थी करून आम्हाला चांगली हेल्प केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली CM साहेबांना आमची मीटिंग झाली. CM साहेबांनी सांगितलं ज्या ज्या नोटिसेस तुम्हाला आल्या त्या मी रिवोक करू आणि त्याच्या पुढे तुमच्यावर कुठलीच कारवाई होणार नाही हे आश्वासन देऊन आम्ही टँकर सगळे रोडवर बाहेर काढलेले आहेत. सर तोडगा अशा प्रमाणे निघाला आहे. कलेक्टर साहेबांनी आम्हाला सांगितलं याच्या पुढे भविष्यात तुमच्यावर कुठलीही कारवाई नाही होणार आहे आणि त्याचं लिखित आम्हाला आज एक पत्र देणार आहे जेणेकरून कोणी आलं तर आम्हाला ते पत्र दाखवण्यात येईल, कामाला येईल. प्रेसिडेंट आहे त्यांना विचार. इंग्लिश Today's meeting was very successful. Like we have got a very good help from Niti Kaka also, who has really helped us out to meet CM twice. And like we have been assured by the government, there won't be any action further. And we have started our operation in Mumbai City tonight. बोलला दोनों मी मराठी आप ही बात ना तू बोल. बोल स्टार्ट. नमस्कार, हमें मुंबई वाटर टैंकर एसोसिएशन से अंकुर शर्मा. हमें आश्वासन दिया गया है देश हमारे मुख्यमंत्री CM साहब से, देवेंद्र फडणवीस जी से, कि आपके ऊपर भविष्य में कोई कार्रवाई नहीं की जाएगी. आपके वाटर टैंकर्स पे कोई भी पेनल्टीज़ और आपके जो भी नोटिसेज आए हैं उन नोटिसेज को रिवोक किया जाएगा. और हमें कलेक्टर के साथ भी एक मीटिंग दी गई और वहाँ पे भी आश्वासन दिया गया कि आपके ऊपर कोई कार्रवाई नहीं की जाएगी. और ये जो कार्रवाई हो रही थी उसका मध्यस्थता हमारे MLA श्री मुर्जी पटेल काका इनके थ्रू CM द्वारा हुआ है और हमने इस साथ ही अपना टैंकर का बिजनेस स्टार्ट किया और स्ट्राइक कॉल्ड ऑफ किया. ये थोड़ा दो. सर्वात अगोदर मी मुर्जीबाईंना धन्यवाद करीन. मागच्या वर्षीसुद्धा असंच हे प्रकरण घडलं होतं तेव्हा मुर्जीबाईंनी स्वतः पुढे येऊन कलेक्टर आपलं मुंबईचे म्युन्सिपल कमिशनर भूषण गगराणी साहेब यांच्याकडे आमच्या पूर्ण टीमला नेलं होतं त्याची वेळ घेऊन आणि त्या जे प्रकरण होतं आमचं त्याला मार्गी लावलं होतं. आता परत एकदा आमच्यावर जेव्हा संकट आलं तेव्हा परत एकदा मुर्जीबाई पुढे आले आणि मुर्जीबाईंनी CM साहेबांची वेळ घेऊन आम्हाला वेळावेळ तिकडे पोचवलं आणि लवकरात लवकर या जे काय प्रकरण होतं त्याला मार्गी लावायचा प्रयत्न केलं. परत कलेक्टरशी पण वेळ घेतलं, परत कलेक्टरांकडे पण आम्हाला नेलं, कलेक्टरांशी पण बोलणं आमचं झालं आहे. आता आम्हाला ही आशा आहे की आता परत मुर्जीबाई या विषयासाठी आम्हाला परत तुमच्याकडे यावं लागणार नाही, कारण हे आता आम्ही इकडे समजतो की लवकरात लवकर याला सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं चांगलं तर चांगलं जे प्रपोजल आम्ही दिलं आहे त्याला उत्तर देऊन हे संपवत येणार. मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांची जी आपल्यासोबत बैठक झाली, केंद्रीय भूजल प्राधिकरणाकडून ज्या नोटीस येतात त्या नोटीसला महाराष्ट्र सरकारकडून कुठल्या पद्धतीने उत्तर दिलं चालेल. डायरेक्ट प्रश्न
ना हम्म? काय करू मग हम्म? चला, किती चिमट असं आहे का काय सांगाल आज आपल्यापासून मुंबई वॉटर टँकर असोसिएशनने संपावर गेले होते, मात्र तुमचं मध्यस्थीनंतर तोडगा निघाला. काय नेमकी तोडगा आणि काय नाही? सर्वप्रथम मी असोसिएशनचे सर्व पदाधिकारी तुमच्या समोर आहे, त्यांना मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी सरकारकडे आज मी सगळं गेलो होतो, माननीय मुख्यमंत्री होते आणि त्यांनी जे त्यांची समस्या होती सरकारसमोर मांडली आणि सरकारने तात्काळ असोसिएशनच्या जे मागण्या होत्या ते मान्य केलेल्या आहेत आणि आजपासून कुठलाही टँकर चालकावर किंवा मालकावर कुठलीही कारवाई हा मुंबई शहरामध्ये होणार नाही याची आश्वासन महाराष्ट्र शासनाने दिलेली आहे, मुख्यमंत्री साहेबांनी दिलेली आहेत आणि आमचे उप विभागाचे पालकमंत्री कलेक्टर साहेब सर्व हा टँकर असोसिएशनच्या मागे खंबीरपणे उभे राहिलेले आहेत. याच्यानंतर असोसिएशनवर कुठलाही त्रास होणार नाही, कुठलीही नोटीस जाणार नाही, त्याची काळजी नक्की प्रशासन म्हणून आम्ही घेऊ आणि आतापर्यंत जे नोटीस आलेले आहेत ते मागे घ्यायचे काम हा महाराष्ट्र शासन करतील असा विश्वास माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय कलेक्टर महोदयांनी आज असोसिएशनला दिलेला आहे आणि म्हणून असोसिएशनने आतापासून आपला संप मागे घेत आहे आणि सुरकडीत मुंबईकरांना जे टँकरद्वारे जे काम चालू आहे ते पूर्ण सुरू होईल. खरं तर 2 दिवसापासून संपावर गेले होते त्यांच्या मागण्यासाठी, यासाठी काही मुंबईकरांना ते पाणीचा तुटवडा आणि त्यांच्यावर त्रास जाणवला. मात्र काल देखील कलेक्टरकडून बैठका झाला होता, त्यामध्ये तोडगा निघाला. कशा पद्धतीने एकंदरीत आश्वासन देण्यात आलं आणि त्याच्यामध्ये तोडगा निघाला आणि काय काय तोडगा त्यांच्यासाठी जी नोटीस तुम्ही भारत यापूर्वी सुद्धा आले होते, दुसऱ्यांदा ते आंदोलनावर पुन्हा गेले, पुन्हा भविष्यात येईल असा त्याच्यामध्ये निघाला. हे बघा, 1 वर्षाआधी असं एक परिस्थिती आली होती, तेव्हा तत्कालीन महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी साहेबांकडे मीटिंग झाली होती आणि तोडगा निघाला होता. परत 1 वर्षांनी आता काही लोकांना जे नोटिसेस आलेले आहेत ते नोटीस मागे घ्यायचं काम महाराष्ट्र शासन करत आहेत. मुख्यमंत्री महोदय कलेक्टर महोदयांचे बोलणं झालंय, त्याच्या मागे परत अशी होणार नाही आणि मुख्यमंत्री महोदयांनी अजून एक शब्द दिले आहेत की त्यांच्या मुख्यमंत्री महोदयाच्या कार्यालयातून सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जे NOC वगैरे आपल्याला लागेल त्याचा पाठपुरावा माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या कार्यालयातून करण्यात येईल आणि याच्या पुढे असोसिएशनला कुठलाही त्रास मुंबईमध्ये होणार नाही याची काळजी आम्ही सगळं मिळून घेऊ. आजपासून सर्व संपूर्ण गेलेले टँकर्स पुन्हा रस्त्यावर उतरले आहेत. 100% आतापासून उतरलेले आहेत आणि म्हणून मी असोसिएशनचे सर्व पदाधिकाऱ्यांचे मनापासून अभिनंदन करतो. धन्यवाद. झालं ना, आता झालं ना. क्या बताएंगे, मुंबई में वाटर टैंकर एसोसिएशन का आंदोलन चल रहा था, इनको कुछ मांगों को लेकर लागू नहीं कुछ जानकारी है. सबसे पहले मैं वाटर टैंकर एसोसिएशन के सभी जो पदाधिकारी है उनको अभिनंदन करना चाहता हूं कि उन्होंने माननीय मुख्यमंत्री महोदय की महाराष्ट्र शासन की बात सुन ली और उनको जो प्रॉब्लम था वो प्रॉब्लम सुलझाने में महाराष्ट्र सरकार यशस्वी रही है. माननीय मुख्यमंत्री महोदय ने कलेक्टर ऑफिस में कलेक्टर साहब से भी बात कर ली, कलेक्टर साहब से भी मीटिंग हो चुकी है, मुख्यमंत्री महोदय से मीटिंग हो चुकी है और जो नोटिस गई थी वो विड्रॉ करने का काम महाराष्ट्र शासन जरूर करेगी और इसके आगे एसोसिएशन को कोई भी तकलीफ ना हो, कोई भी टैंकर चालक को तकलीफ ना हो, इसका ध्यान महाराष्ट्र शासन रखेंगे और हम सब मिलकर टैंकर एसोसिएशन के साथ हैं. 1 साल पहले भी उन लोग आंदोलन पे टैंकर एसोसिएशन गए थे, उसके बाद फिर से 1 साल में पिछले 2 दिनों से एसोसिएशन वाले जो आंदोलन कर रहे हैं उसकी वजह से मुंबई में काफी तकलीफ का सामना
ऐसा कुछ लिखित आश्वासन आगे फिर ऐसा कुछ देखो ये दो सरकार में इसमें ये एक सेंट्रल गवर्नमेंट है और महाराष्ट्र सरकार है। कुछ चीज़ है जो सेंट्रल गवर्नमेंट के अंडर में आती है तो महाराष्ट्र शासन उसका पाठ पुरावा करेगी। लेकिन मैं आपके माध्यम से एक बात बताना चाहता हूँ कि टैंकर एसोसिएशन के सभी टैंकर भाइयों को, टैंकर मालकों को इसके आगे कोई तकलीफ नहीं होगी। आमदार करके मैं उनका पाठ पुरावा जरूर करूँगा और महाराष्ट्र शासन एसोसिएशन के साथ। जो आंदोलन पे टैंकर वाले गए थे, आज के बाद उनका टैंकर फिर से रास्ते पे उतारा है। अभी आपके माध्यम से ही उन सबने एसोसिएशन ने ही बताया कि अभी से हमारे टैंकर रास्ते पे फिर चालू होंगे और आगे कुछ उनको तकलीफ न हो उसका ध्यान महाराष्ट्र शासन रखे। थैंक यू, थैंक यू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।